Hello dear students, in this lecture we will study on second chapter or second unit, that is metabolism in plants, and this chapter is related purely for physiological activities in the plant. So first of all, in this chapter we will learn about the one of the most important physiological process, that is photosynthesis. So friends, firstly, what is photosynthesis? So everybody, you might known about this physiological process, photosynthesis, which is generally, in this process the sunlight as well as carbon dioxide, which is fixed and convert into chemical energy, that is sugar, and meanwhile the one of the important gas, that is oxygen, is released during this process. थोडक्यात फोटोसिंथेसिस ही एक महत्त्वाची फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे की जी प्लांटमध्येच आपल्याला पाहायला मिळते. की या प्रोसेसमध्ये सनलाईट ॲब्झॉर्ब केली जाते किंवा ट्रॅप केली जाते प्लांटच्या लीव्जमध्ये, पर्टिक्युलरली जो काही एरियल पार्टमध्ये जे काही लीव्ज आहेत किंवा ज्या ज्या भागामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहेत त्या ठिकाणी. क्लोरोफिल पिगमेंट हे ॲक्च्युली त्याचं एक ती साईट आहे की ज्या ठिकाणी ही फोटोसिंथेसिस प्रक्रिया होणार आहे. मग अशा ठिकाणी सनलाईट जी आहे ती ट्रॅप केली जाईल आणि या सनलाईटचा वापर करून, या एनर्जीचा वापर करून एन्व्हायरमेंटमध्ये असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जो आहे गॅसियस स्वरूपामध्ये, त्या कार्बन डायऑक्साईडला फिक्स केलं जातं अलॉंग विथ वॉटर मॉलिक्युल्स, अँड दे आर सिम्पली कन्वर्टेड इनटू शुगर किंवा कार्बोहायड्रेट. आणि या दरम्यान ऑक्सिजन जो आहे हा वायूच्या स्वरूपामध्ये किंवा गॅसच्या स्वरूपामध्ये पुन्हा एन्व्हायरमेंटमध्ये लिबरेट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः ही एक प्रोसेस आपल्याला ही फोटोसिंथेसिसची इथे या ठिकाणी दिसते. सो इन प्लांट these photosynthesis, which is most important physico-chemical process. फिजिओकेमिकल प्रोसेस असं म्हटलं जातं का, तर या ठिकाणी फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज जे आहेत किंवा मग फिजिकल फॅक्टर्स जे आहेत, जसे की सनलाईट आहे किंवा कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वॉटर असेल, या फिजिकल फॅक्टर्सचा या ठिकाणी वापर होऊन याचं कन्व्हर्जन केलं जातं आणि याचं कन्व्हर्जन एका केमिकल स्वरूपामध्ये केलं जातं. किंवा जनरली अगदी सोप्या शब्दामध्ये असं म्हटलं जातं आहे की दी लाईट एनर्जी इज सिम्पली कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी ड्युरिंग दिस फोटोसिंथेसिस. सो इन दिस प्रोसेस, सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस इन द वर्ल्ड ऑन विच द लाईफ ऑन अर्थ इज डिपेंड. पहा, पूर्ण जग जे आहे किंवा पृथ्वीवरती जेवढे काही लाईव्ह फॉर्म्स आहेत, म्हणजे जेवढे काही सजीव प्राणी आहेत, मग त्या ठिकाणी प्राणी असतील, पशु असतील किंवा इतर बाकीचे जे काही इन्सेक्ट असतील किंवा वेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, हे सर्वच्या सर्व जवळपास या प्रोसेसवरती डिपेंडंट आहे. कसे, तर पहिली गोष्ट प्लांटमध्ये आपल्याला हे मेकॅनिझम पाहायला मिळतं आणि हे मेकॅनिझम प्लांटमध्ये असल्यामुळे आपण प्लांटला म्हणतो ऑटोट्रॉप किंवा ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम, की जे हे ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न या प्रोसेसच्या थ्रू स्वतः तयार करतात, बरोबर. आणि मग एक प्रकारचं बायोमास म्हणा किंवा त्या प्रकारची शुगर, कार्बोहायड्रेट, वेगळ्या प्रकारचे कंटेंट, बायोमॉलिक्युल्स प्लांटमध्ये तयार होतात. आणि मग या प्लांटवरती डिपेंडंट असणारे पुन्हा इतर वेगळ्या प्रकारचे काही ऑर्गॅनिझम, की ज्याला आपण हार्बिवर्स म्हणू, कार्निव्हर्स म्हणूया, किंवा पॅरासिटिक किंवा मग ऑब्लिगेट पॅरासाईट असतील, सगळ्या वेगळ्या प्रकारचे हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम हे या प्लांटवरती डिपेंड असतात. सो अल्टिमेटली दे आर डिपेंडिंग ऑन दिस फिजिओलॉजिकल प्रोसेस, दॅट इज फोटोसिंथेसिस. सो इट इज दी ॲबिलिटी ऑफ ग्रीन प्लांट ओनली टू युटिलाइज दिस सनलाईट. बघा, फक्त ग्रीन प्लांटमध्येच ही एक पोटेन्शियल आहे किंवा ॲबिलिटी आहे की जे सनलाईटला युटिलाइज करून दॅट लाईट एनर्जी इज सिम्पली कन्व्हर्टेड इनटू chemical energy and they have produced carbon containing organic material.
it means carbohydrate, and which is in the stable form, which will further ऑक्सिडाइज किंवा नंतर मग हे जे काही कार्बोहायड्रेट्स प्लांटमध्ये तयार होतात हे डायरेक्टली यूज केले जातील का प्लांटच्या मेटाबॉलिझमसाठी? पुन्हा नाही, तर मग त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन केलं जातं आणि त्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसला आपण नंतर पुढं रेस्पिरेशन असं म्हणणार आहे. तर ती एक महत्त्वाची सेकंड प्रोसेस पुन्हा आपल्याला याच चॅप्टरमध्ये शिकायची. सो फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन, सो दे आर द टू इम्पॉर्टंट फिजियोलॉजिकल प्रोसेसेस. सो बट फर्स्टली, if we considering the photosynthesis, all living organisms they required energy for their existence, right? प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याला जगायचं असेल, लाईव्ह राहायचं असेल तर एनर्जीची आवश्यकता आहे. आणि मग ही एनर्जी आपण जनरली ॲज अ ह्युमन बी किंवा इतर कोणताही प्राणी असेल हा त्याच्या फूडमधून मिळवत असतो. जसं की आपण जेवण करतो, जेवतो, तर त्या जेवणात जे काही अन्नपचन होईल त्या अन्नपचनमधून मग हे वेगळ्या प्रकारचे घटक, मिनरल्स असतील किंवा काय जे काही न्यूट्रियंट असतील ते ॲब्झॉर्ब केले जातात, त्याला ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्यापासून मग एनर्जी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते शरीरामध्ये. आणि मग ही एनर्जी जी आहे ती नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीसाठी युटिलाइज केली जाते. जसं की मग फिजिकल ॲक्टिव्हिटी असतील, म्हणजे जसं आपण धावतो, चालतो, श्वास घेतो, बोलतो किंवा बाकीचं जे असेल, विचार करतो इवन, तर या सगळ्या काही फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ती यासाठी ही एनर्जी वापरली जाते. आणि मग ही एनर्जी जी आहे पुढं पाहायचं आपल्याला, धीस एनर्जी इट इज इन द फॉर्म ऑफ ATP. ओके, ही एनर्जी जी आहे ती कशाच्या स्वरूपामध्ये, ATPच्या स्वरूपामध्ये नंतर तयार केली जाते. सो फर्स्टली दिस प्रॉपर्टी दॅट इज टू ट्रॅप दी सनलाईट अँड कन्वर्ट इन टू केमिकल एनर्जी is only happen in the green plants. So only green plants they trap this solar energy due to presence of chlorophyll pigment, and green plants they trap this solar light and convert into chemical energy, and these chemical energy they have to stored in the form of food in their storage region. मग आता बघा प्लांटमध्ये हे जे काही कार्बोहायड्रेट्स किंवा शुगर जी काही फोटोसिंथेसिसमध्ये तयार होते मग ती त्या ठिकाणी कंटिन्युअसली युटिलाइज पण केली जाईल आणि प्लस ॲज अ रिझल्ट फूड म्हणून किंवा ॲज अ फूड म्हणून ती काही ठिकाणी स्टोअरसुद्धा केली जाते. जसं की मग प्लांटच्या स्टेममध्ये किंवा इतर काही ऑर्गन्स, इतर काही वेगळ्या प्रकारच्या प्लांटमध्ये तयार होतात, जसं ट्यूबर असेल किंवा बरेचसे काही. सो धिस प्रोसेस इन विच सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स टेक्स प्लेस बाय द ग्रीन प्लांट फ्रॉम carbon dioxide and water in presence of light is called as photosynthesis. बघा फोटोसिंथेसिसची डेफिनेशन काय केली, इट इज अ प्रोसेस इन विच सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट टेक्स प्लेस बाय दी ग्रीन प्लांट्स फ्रॉम कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. बरोबर. तर मग या फोटोसिंथेसिसमध्ये जनरली इथं तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकाल की जी काही सनलाईट आहे ही सनलाईट एरियल पार्टमध्ये ट्रॅप केली जाते, जे की ज्या एरियल पार्टमध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहेत. ठीक आहे, आपल्याला नंतर डिटेल्स पाहायचे क्लोरोफिल पिगमेंटचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा कुठे किंवा कोणत्या ठिकाणी आपल्याला हे क्लोरोफिल पिगमेंट कशा स्वरूपामध्ये असतात हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार. पण सध्या एक लक्षात घ्या की सनलाईट जी आहे ती सनलाईट या ठिकाणी जसं की फॉर एक्झाम्पल प्लांटचे लिव्ज आहेत, पानं जी आहेत या पानामध्ये ट्रॅप केली जाईल आणि या पानामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहेत. त्याचबरोबर त्या प्लांटमधून त्या पानापर्यंत वॉटर प्रोव्हाइड केलं जातं आणि मग दरम्यान त्या लीव्जवरती असणारे जे काही स्टोमॅटा आहेत या स्टोमॅटाच्या थ्रू एन्व्हायरमेंटमधला किंवा ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड गॅसियस स्वरूपामध्ये इनटेक केला जातो किंवा आतमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो. आणि मग या कार्बन डायऑक्साईडची पुढे वेगळ्या प्रकारच्या एन्झाईमचा वापर करून त्याला कन्व्हर्ट केलं जातं किंवा फिक्स केलं जातं अलॉंग विथ वॉटर, अँड दॅट विल सिम्पली कन्वर्टेड इंटू कार्बोहायड्रेट. ठीक आहे, तर याप्रमाणे साधारणतः ही फोटोसिंथेसिसची प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. अँड दिस इज द साईट फॉर फोटोसिंथेसिस. इट मीन्स क्लोरोफिल पिगमेंटमधलं एक युनिट जर म्हटलं तर क्लोरोप्लास्ट. क्लोरोफिल पिगमेंटचं एक सिंगल युनिट काय आहे, क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्टमध्ये साधारणतः सुरुवातीला
पूर्ण जी काही फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे ही 2 स्टेपमध्ये होत असते. दॅट इज फर्स्ट स्टेप अँड सेकंड स्टेप, किंवा फोटोसिंथेसिस फर्स्ट, फोटोसिंथेसिस सेकंड, किंवा आणखीन त्याला नावं आहेत लाईट रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन. बरोबर. तर याप्रमाणे साधारणतः सुरुवातीच्या फेजमध्ये लाईट रिॲक्शन होत असते, लाईट ॲब्झॉर्ब केली जाते आणि त्याचं कन्व्हर्जन सुरुवातीला क्लोरोफिल पिगमेंट ATPच्या स्वरूपामध्ये करतात, की जी एनर्जी पुन्हा कार्बन डायऑक्साईडला फिक्स करण्यासाठी वापरली जाते. आणि मग कार्बन डायऑक्साईड अलॉंग विथ वॉटर इट विल कन्व्हर्टेड इन टू शुगर मॉलिक्यूल बाय यूजिंग डिफरंट एन्झाईम्स. ओके. त्यानंतर मग आता जसं आपण पाहिलंच की या ठिकाणी फोटोसिंथेसिस जी आहे, तर फोटोसिंथेसिसची डेफिनेशन आणखीन आपल्या दुसऱ्या शब्दात अशी करता येईल की इट इज द ॲनाबॉलिक प्रोसेस इन विच कार्बोहायड्रेट्स are synthesized from, see here, it is the metabolic process in which carbohydrates are synthesized from carbon dioxide and water in with the sunlight and chlorophyll pigments, right? So along with sunlight and chlorophyll pigment, these carbon dioxide and water are fixed to synthesize the carbohydrate, and this process is called as the photosynthesis. So it is sometimes called as the carbon assimilation process. म्हणून मग या प्रोसेसला काय म्हटलं जाते, कार्बन ॲसिम्युलेशन किंवा कार्बन फिक्सेशन प्रोसेस असं सुद्धा बऱ्याच वेळेला फोटोसिंथेसिस या प्रोसेसला म्हटलं जातं. मग या फोटोसिंथेसिसची जर का आपण केमिकल रिॲक्शन जर पाहिली तर कशी आहे ॲक्च्युली, तर यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि प्लस वॉटर, जसं की से फॉर एक्झाम्पल, किंवा यामध्ये पहा इथं खाली रिॲक्शन आहे 6 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड, 6 CO2 प्लस 12 H2O, 12 molecules of water, they are converted into carbohydrates, that is C6H12O6, in presence of chlorophyll pigment and sunlight. So they are converted into carbohydrates plus 6 molecules of water plus 6 molecules of oxygen in the gaseous form, and these oxygen will be liberated आफ्टर दिस प्रोसेस. म्हणजे या प्रकारे ही अशी रिॲक्शन होत राहते कंटिन्युअस, राईट. कार्बन डायऑक्साईड वॉटरला फिक्स केलं जातं, कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि नंतर मग त्यासोबतच ऑक्सिजन जो आहे तो लिबरेट होत असतो. आणि मग हा एक महत्त्वाचा सोर्स आपल्याला पृथ्वीवरती पाहायला मिळतो की ऑक्सिजन रिजनरेशनचा. ऑक्सिजन जो काही वातावरणामध्ये ऑक्सिजनची जी काही भर पडते ही कशाच्या थ्रू होते, फोटोसिंथेसिसच्या थ्रू किंवा या प्लांटच्या थ्रू. अँड देअरफोर प्लांट्स आर इम्पॉर्टंट. अलग लक्षात, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करणे आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं हे महत्त्वाचं सायकल कोण रेग्युलेट करते, तर प्लांट. सो इन दिस प्रोसेस the light energy is converted into chemical energy, and they have stored in organic matter or organic form, that is carbohydrates, as a food material, and along with this oxygen as a byproduct or end product which is liberated in the environment. So it is again in environment, it is very very important for further respiration of other organisms. ऑक्सिजन जो आहे तो इतर बाकीचे जे काही ऑर्गॅनिझम असतील, मग सगळ्या प्रकारचे अगदी मायक्रोब्सपासून तर हायर ऑर्गॅनिझमपर्यंत हा ऑक्सिजन जो आहे तो त्यांच्या रेस्पिरेशनसाठी आवश्यक आहे. सो 1 molecule ऑफ ग्लुकोज which contain about 686 kilocalorie of energy which is produced by using these carbon dioxide and water molecules. So in this reaction, carbon dioxide and water, which are the raw materials, photosynthesis मध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे काय रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात, आणि की ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रिड्यूस होतो आणि वॉटर जे आहे विच इज गेट ऑक्सिडाइज्ड. अँड देअरफोर this reaction which is found by redox, and it is called as redox reaction, with the help of photosynthesis. See here 75 into 10 raised to 12 kilogram of carbon in the form of carbon dioxide which is fixed by green plant.
आहे की नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन जो आहे तो फिक्स केला जातो. म्हणजे हवेमधला कार्बन डायऑक्साईड पुन्हा सॉलिड स्वरूपामध्ये फिक्स करणं किंवा त्याप्रमाणे तयार करणं, त्याचं बायोमास तयार करणं, ही प्रोसेस आपल्याला ही फक्त या फोटोसिंथेसिसमधून पाहायला मिळते. अँड इन दिस देर आर अबाउट 1700 million tons of dry matter which is developed per year, and about 90% of the total photosynthesis in the world is carried out by the algae. हां, एक महत्त्वाचं लक्षात घ्या पॉईंट. मग प्लांट म्हणलं की पुन्हा प्लांटचे आपण वेगवेगळे प्रकारचे ग्रुप शिकलेलो आहोत. मग या प्लांटपैकी जसं की अल्गी आहे, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. मग आता आपल्याला दिसताना आकारानं दिसतात अँजिओस्पर्मिक प्लांट आपल्या आजूबाजूला भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत, आकारानं मोठाले आहेत. मग आपल्याला साहजिकच वाटत असेल की अँजिओस्पर्मिक प्लांट जे आहेत ते जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस करत असावेत, नो डाऊट. परंतु जगभराचा जर काही विचार केला तुम्ही तर या पृथ्वीवरती जमिनीपेक्षा पाण्याची जी काही जागा आहे किंवा वॉटर सरफेस जो आहे तो जास्त आहे. आणि या वॉटर सरफेसमध्ये अल्गीची ग्रोथ आपल्याला जास्त प्रमाणात झालेली पाहायला मिळते ॲज कम्पेअर टू दी फॉरेस्ट, किंवा आपल्याकडे जी काही जंगलं आहेत किंवा जी काही झाडं असतील याच्या कैक पटीनं जास्त अल्गल ब्लूम्स या वॉटर बॉडीजमध्ये वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात, किंवा ओशियनमध्ये किंवा समुद्रामध्ये, महासागरामध्ये वाढलेले पाहायला मिळतात. आणि म्हणून जवळपास जेवढे काही प्लांट पृथ्वीवरती आहेत सगळ्या प्रकारचे, अल्गीपासून तर हायर प्लांट, त्यापैकी 90% फोटोसिंथेसिस जे आहे ते एकट्या अल्गी या ग्रुपमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो दीज अल्गी दे आर ग्रोविंग मेनली इन द ओशियन्स अँड ऑल्सो इन द फ्रेश वॉटर. दिसतो एकदम लहान ऑर्गॅनिझम. अल्गी हा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे, परंतु फोटोसिंथेसिसमध्ये त्याचा 90% वाटा आहे. So there are different types of organisms, they are present on the earth from microscopic to macroscopic, and these are unicellular prokaryotic to multicellular eukaryotic, and among these much of the organisms they perform these physiological process that is photosynthesis. म्हणजे काय की अगदी मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तर मॅक्रो ऑर्गॅनिझम किंवा हायर किंवा जे काही जायंट प्लांट आहेत, मोठमोठाले प्लांट आहेत, या प्लांटमध्ये आपल्याला ही फोटोसिंथेसिस रिॲक्शन झालेली पाहायला मिळते, किंवा मेटाबॉलिझममध्ये ही मेटाबॉलिक प्रोसेस आपल्याला पाहायला मिळेल. सो इन दिस ग्रीन प्लांट्स आर कॉल्ड एज ऑटोट्रॉपिक प्लांट. जनरली बघा आता दोन ग्रुप केले होते आपण ऑर्गॅनिझमचे, ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आणि हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम, बरोबर. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझममध्ये एकमेव की जे प्लांट आपण ज्याला म्हणतो, ऑटोट्रॉपिक मीन्स व्हॉट, की दे कॅन synthesize their own food material from the simple inorganic substance in presence of sunlight. These are called as autotrophic organism, right, simply. So autotrophic organism means what, की they can synthesize their own food material, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील एका इनऑर्गॅनिक सबस्टन्सचा वापर करून, किंवा सनलाईटचा म्हणा, किंवा कुठल्या ना कुठल्या तरी प्रेझेन्समध्ये याचा या ठिकाणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या ऑर्गॅनिझमला आपण ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. मग ही ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम जी आहेत की दे मेड दिअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ सपोज फोटोसिंथेसिस, अँड विच इज जनरली फाउंड इन प्लांट, अल्गी, or even some of the bacteria. But these autotrophic organisms, they are of two types. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम जे आहे ते हे दोन टाईपचे असू शकतील, जसं की सनलाईटचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे, आणि इतर दुसऱ्याही काही फॅक्टर्सचा वापर करून स्वतः अन्न तयार करू शकणारे असे काही ऑर्गॅनिझम आहेत, बरोबर. असे दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम, जसं की इथं तुम्हाला सुरुवातीला ह्या इथे बघा शेवटी लास्ट की दी ऑटोट्रॉप may be of two types, that is one is the photosynthetic autotroph and second one is the chemosynthetic autotrophs. Autotrophs means काय, म्हणजे एक लक्षात घ्या की स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे, they synthesize their own food, okay, but suppose they use the sunlight for synthesize their own food material, these type of organisms are called as the photosynthetic. And suppose some of the organisms they use some kind of chemical substances to produce their or to synthesize their own food material, these
ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज द केमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स, किंवा त्या ऑर्गॅनिझमला आपण केमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम असं म्हणणार आहे. पुढे आता सविस्तर पाहणार आहे आपण. तर मग नेक्स्ट स्लाईडमध्ये पहा, फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम की इन विच they can convert solar energy or sunlight into chemical energy, that is carbohydrate, and they produce copious amount of oxygen gas as a byproduct, which forms the ozone layer and then protect the UV rays. किंवा त्याचं आता ऑक्सिजनचं महत्त्व सर्वांना माहिती आहे, विच इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल मॉलिक्यूल or element for respiration as well as formation of ozone layer. So in which the organisms, they can synthesize their own food material, the organic food, by using the light energy. They are called as the photosynthetic organism. Okay, and the organisms, they possess फोटोसिंथेटिक पिगमेंट. मग आता हे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम जे आहे ते या फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझममध्ये फोटोसिंथेसिस होत आहे. तर मग फोटोसिंथेसिस होण्यासाठी एक महत्त्वाचा फोटोसिंथेटिक पिगमेंट त्यामध्ये प्रेझेंट असतो, तो म्हणजे कुठला? क्लोरोफिल पिगमेंट. बरोबर. सो दीज क्लोरोफिल पिगमेंट्स आर प्रेझेंट इन दी लीव्स ऑर इवन द ग्रीन पार्ट. जनरली दे लुक लाईक अ ग्रीन कलर. सो विच ॲब्झॉर्ब दी सनलाईट अँड कन्वर्ट इन टू कार्बोहायड्रेट्स. तर मग याचे एक्झाम्पल म्हटलं फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम कोणते? तर सगळे ग्रीन प्लांट, ऑल ऑफ द ग्रीन प्लांट, राईट फ्रॉम द अल्गी टू हायर ऑर्गॅनिझम लाईक हायर प्लांट लाईक एन्जिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. इवन द सियानोबॅक्टेरिया. सियानोबॅक्टेरिया जी आहे ती यामध्ये सुद्धा आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट पाहायला मिळतात. ब्लू ग्रीन अल्गी आपण ज्याला म्हणतो. तर ही झाली फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. दुसरा टाईप आहे केमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. आता केमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय की दी केमोसिंथेसिस, जसं इकडं फोटोसिंथेसिस आपण पाहिलं, इकडे केमोसिंथेसिस होणार आहे. मग केमोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच ऑर्गॅनिझम्स दे यूज केमिकल एनर्जी टू प्रोड्यूस द कार्बोहायड्रेट्स. सो दे डज नॉट यूज सनलाईट और दे कॅनॉट एबल टू यूज दिस सनलाईट. अशा प्रकारची काही ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांना किंवा ज्यांच्यापर्यंत सनलाईट पोहोचू शकत नाहीत, पण मग ते ऑर्गॅनिझम जे आहे ते एक वेगळ्या प्रकारची केमिकल एनर्जी जी आहे किंवा केमिकल्सचा वापर करून त्या ठिकाणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात किंवा करतात. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला आपण या ठिकाणी केमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं आहे. सो दे मेक देअर फूड विदाउट सनलाईट. सिम्पली दे मेक देअर ओन फूड बाय विदाउट सनलाईट. सो in absence of sunlight or except of sunlight, they have used chemical energy. Say for example some of the bacteria. मग कोणते कोणते बॅक्टेरिया आहेत ते आणि कशा प्रकारे केलं जातं केमोसिंथेटिक? तर देर इज हावेवर वन ग्रुप ऑफ एक्सेप्शनल ऑर्गॅनिझम विच आर ऑटोट्रॉपिक इन स्पाइट ऑफ बीइंग नॉन ग्रीन्स like bacteria or some of the bacteria, not only all of the bacteria, because other bacteria are parasitic. They are not ऑटोट्रॉपिक, दे आर हेटरोट्रॉपिक. पण काही बॅक्टेरिया जे आहेत ते ऑटोट्रॉपिक आहेत अँड दे ऑब्टेन एनर्जी बाय द ऑक्सिडेशन ऑफ इनऑर्गॅनिक सबस्टन्स सच ॲज द फेरस आयन्स अँड सल्फर. सल्फर किंवा फेरस आयन्स या केमिकल कंपाऊंडचं किंवा या मटेरियलचं या ठिकाणी ऑक्सिडेशन करून, या इनऑर्गॅनिक सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करून मग त्यापासून ते त्या ठिकाणी केमोसिंथेसिस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो बाय युजिंग केमिकल एनर्जी ओके दे आर कॉल्ड ॲज द केमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज द केमोसिंथेसिस. सो दे आर अनेबल टू यूज सोलर एनर्जी फॉर सिंथेसिस ऑफ फूड. सो these type of organisms are called as the chemosynthetic organism. मग कोणते कोणते येतं याच्यामध्ये? समजा काही एक्झाम्पल घ्या, जसं की सम ऑफ द बॅक्टेरिया लाईक नायट्रिफाईंग बॅक्टेरिया, दॅट इज नायट्रोसोमोनास. नायट्रिफाईंग बॅक्टेरिया म्हणजे काय? तर हा बॅक्टेरिया काय करतो? नायट्रोजनचं कन्व्हर्जन करतो, नायट्रेट्स. सो नायट्रिफाईंग बॅक्टेरिया दे ऑब्टेन एनर्जी बाय ऑक्सिडेशन ऑफ अमोनिया, अमोनियम नायट्रेट. Second one is the Beggiota, then Theobacillus. They are the sulfur bacteria. They obtain energy by oxidation of sulfur compounds. Generally त्याला सल्फर बॅक्टेरिया असं सुद्धा म्हटलं जातं.
आणि आणखीन एक आहे दॅट इज द फेरोबॅसिलस. फेरोबॅसिलस बॅक्टेरिया दे ऑब्टेन देअर एनर्जी बाय दी ऑक्सिडेशन ऑफ आयर्न. बरोबर. या आयर्न असेल, सल्फर असेल किंवा मग याप्रमाणे अमोनियम नायट्रेट असेल, याचं ऑक्सिडेशन करून मग हे बॅक्टेरिया त्याचा वापर करून फूड मटेरियल या ठिकाणी तयार करतात बाय दी प्रोसेस दॅट इज वी कॉल्ड ॲज द केमोसिंथेसिस. सो दीज आर द प्रोसेस केमोसिंथेसिस. मग यापैकी मग आता हे बॅक्टेरिया जे आहे ते स्पेशली किंवा पर्टिक्युलरली ज्या ठिकाणी सनलाईट पोहोचणार नाही किंवा पोहोचत नाही अशा ठिकाणी ग्रो झालेले आपल्याला दिसतात. मग कोणत्या ठिकाणी? जसं की डीप सी म्हणजे समुद्राच्या अगदी तळाला, की जिथपर्यंत सनलाईट पोहोचू शकत नाही किंवा अगदी काही डार्क किंवा शेड कंडिशनमध्ये, गुहेमध्ये म्हणा किंवा ज्या ठिकाणी सनलाईटच पोहोचत नाही अशा ठिकाणी असे काही बॅक्टेरिया ग्रो होतात. तर यामध्ये आपल्याला ही प्रोसेस पाहायला मिळते केमोसिंथेसिस. आणि पर्टिक्युलरली मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स or most of the chemosynthetic organisms they are found in the deep sea. So some animals they do not need sunlight and photosynthesis as the source of energy. So these organisms through the chemosynthesis they process chemical energy to make their food materials, and they are particularly found in deep ocean, that is hydrothermal vents. मग बघा अगदी खोल समुद्रामध्ये या प्रकारचे असे काही बॅक्टेरिया काही सरफेसवरती वाढलेले आपल्याला दिसतात. सो दीज आर द एक्झाम्पल्स और दीज आर द टू टाइप्स ऑफ ऑटोट्रॉप्स, फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स अँड केमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. ऑटोट्रॉप आहे, स्वतःचा न स्वतः तयार करतात, पण मग काही ऑर्गॅनिझम सनलाईटचा वापर करतात तर काही ऑर्गॅनिझम केमिकल एनर्जीचा वापर करतात. हे दोनच डिफरंट आहे, डिफरन्स आहे दोन. अँड देअरफॉर दे आर कॉल्ड एज अ फोटोसिंथेटिक organism by the process photosynthesis, and second one is the chemosynthetic organism. They can produce their own food material by the process of chemosynthesis. ठीक आहे. ओके, आजच्या लेक्चरला एवढं. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मग आता फोटोसिंथेसिसवरती आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. आणि मग फोटोसिंथेसिस म्हणजे काय आपण आता थोडक्यात आपण त्याची इंट्रोडक्शन घेतली, पण मग फोटोसिंथेसिस कोणत्या ठिकाणी, कोणत्या पार्टवरती, कोणत्या साईटवरती प्लांटमध्ये होतं हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेल पाहायचं.